तर मित्रांनो, बाकीच्या सॅलरी पॅकेज अकाउंटमध्ये अकाउंट व्हेरियंट हे नेट सॅलरीवर डिपेंड असते. जशी तुमची नेट सॅलरी आहे त्याप्रमाणे तुम्हाला सिल्वर, गोल्ड, डायमंड किंवा प्लॅटिनम व्हेरियंट मिळते. पण डीएसपी सॅलरी पॅकेजमध्ये हे अकाउंट व्हेरियंट तुमच्या रँकवरती डिपेंड असते. इथे स्क्रीनवर तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे, त्याप्रमाणे तुम्हाला गोल्ड, डायमंड किंवा प्लॅटिनम व्हेरियंटमध्ये अकाउंट मिळते. आता ह्या अकाउंटचे आपण बेनिफिट बघूयात. तर सर्वात पहिले सर्वच्या सर्व अकाउंट व्हेरियंट कोणताही मिनिमम बॅलन्स ठेवण्याची गरज नाही. इथे लॉकर रेंटमध्ये डायमंड व्हेरियंटला 15% आणि प्लॅटिनम व्हेरियंटला 25% कन्सेशन मिळते. नंतर गोल्ड आणि डायमंड व्हेरियंटला इंटरनॅशनल गोल्ड डेबिट कार्ड आणि प्लॅटिनम व्हेरियंटला इंटरनॅशनल प्लॅटिनम डेबिट कार्ड मिळते. हे डेबिट कार्ड पूर्णपणे फ्री मिळते. त्यासाठी कोणताही इश्युअन्स चार्ज नाही, कोणताही अॅन्युअल चार्ज नाही आणि कोणत्याही एटीएम वरती अनलिमिटेड फ्री ट्रान्झॅक्शन तुम्ही करू शकता. जर तुमचे डीएसपी अकाउंट तुमच्या स्पाउस संघ जॉईंट असेल तर अजून एक ॲड ऑन कार्ड स्पाउसच्या नावावर तुम्हाला मिळू शकते. महिन्याला 25 चेक फ्री मिळतात. कोणताही एसआय चार्जेस नाही, कोणतेही एनएफटी आरटीजीएस चार्जेस नाही आणि डीडी देखील पूर्णपणे फ्री आहेत. येथे तुम्हाला ओडी फॅसिलिटी सुद्धा मिळते. गोल्डला 75,000, डायमंडला 1.5 लाख आणि प्लॅटिनमला 2 लाख रुपयापर्यंत रक्कम किंवा मॅक्झिमम 2 महिन्याची नेट सॅलरी ओडी म्हणून मिळू शकते. डीएसपी अकाउंटच्या सर्वच्या सर्व व्हेरियंटला होम लोन, कार लोन आणि एक्सप्रेस क्रेडिट म्हणजेच पर्सनल लोनला कोणतीही प्रोसेसिंग फी नाही आणि कार लोनला ऍडिशनल 5% पर्यंत मार्जिन देखील मिळते. सर्विंग पर्सनसाठी म्हणजे जे सध्या जॉब करत आहेत त्यांच्यासाठी 50 लाख एवढा पर्सनल ऍक्सिडेंट इन्शुरन्स कव्हर मिळतो आणि 50 लाखापर्यंत पीपीडी आणि पीटीडी कव्हर मिळतो. एअर ऍक्सिडेंट कव्हर 1 करोड मिळतो आणि डीएसपी अकाउंटच्या पेन्शन व्हेरियंटला 30 लाख एवढा पर्सनल ऍक्सिडेंट इन्शुरन्स कव्हर मिळतो. इथे एक सांगायचे राहिले होते, डीएसपी सॅलरी पॅकेज अकाउंट तुम्ही डिफेन्समध्ये जॉब करत असताना तर उघडू शकतातच, पण तुम्ही सेवानिवृत्त झाल्यानंतर ज्यावेळेस तुमची पेन्शन चालू होते त्यावेळेस सुद्धा तुम्ही तुमचे डीएसपी सॅलरी पॅकेज अकाउंट कंटिन्यू करू शकता आणि सॅलरी अकाउंटच्या सर्वचे सर्व फायदे तुम्हाला मिळू शकतात. पर्सनल ऍक्सिडेंट इन्शुरन्सला काही ॲडव्हान्स कव्हर सुद्धा मिळतात. पर्सनल ऍक्सिडेंट इन्शुरन्स आहे त्याच्या संघच, तर याच्यामध्ये कॉस्ट ऑफ प्लॅस्टिक सर्जरी हे मॅक्झिमम 10 लाखापर्यंत मिळतं. ट्रान्सपोर्टेशन ऑफ इम्पोर्टेड मेडिसिन 5 लाखापर्यंत. डेथ आफ्टर कोमा आफ्टर ॲक्सिडेंट मोर दॅन 48 आवर 2 लाखापर्यंत. एअर ॲम्ब्युलन्स मॅक्झिमम 10 लाखापर्यंत मिळू शकतो. चाइल्ड हायर एज्युकेशन कव्हर फॉर ग्रॅज्युएशन 18 ते 25 वर्षापर्यंत, तर हे पॉलिसीच्या 25% पर्यंत किंवा मॅक्झिमम 5 लाख पर्यंत मिळू शकतं. गर्ल चाइल्ड कव्हर फॉर मॅरेज 18 ते 25 वर्ष हे 10% ऑफ पाय कव्हर किंवा मॅक्झिमम 5 लाखापर्यंत मिळू शकतं. फॅमिली ट्रान्सपोर्टेशन 20,000 पर्यंत. रिपॅट्रिएशन ऑफ मॉर्टल विमेन 20,000 पर्यंत आणि ॲम्ब्युलन्स चार्जेस हे 15,000 पर्यंत. बाकीचे सॅलरी पॅकेज अकाउंट प्रमाणे सर्वचे सर्व ॲड ऑन कव्हर्स तुम्हाला मिळतातच. त्याशिवाय इथे डीएसपी अकाउंटला 2 ॲडिशनल ॲड ऑन कव्हर्स मिळतात. जर देशाचे रक्षण करताना आपले जवान शहीद झाल्यास त्यांचे 5 लाख पर्यंत पर्सनल लोन हे इन्शुरन्स मधून भरले जातात आणि 10 लाखापर्यंत ॲडिशनल पाय कव्हर सुद्धा इथे मिळतो. तर ह्या आहेत काही महत्त्वाचे बेनिफिट जे की एसबीआय सॅलरी पॅकेज अकाउंटला देत असते. आणि या व्यतिरिक्त सुद्धा एसबीआय सॅलरी पॅकेज अकाउंटसाठी नवीन नवीन स्कीम काढत असते, जसे की लोन म्हणजे होम लोन, कार लोन, पर्सनल लोन, गोल्ड लोन यावरती सुद्धा इंटरेस्ट रेट किंवा प्रोसेसिंग चार्जवरती सूट मिळत असते. किंवा तुम्हाला प्री अप्रूव्ड पर्सनल लोन PAPL हे सुद्धा मिळू शकते. त्यासाठी कोणते डॉक्युमेंट तुम्हाला बँकेत जमा करण्याची गरज नसते. तर ह्या वेगवेगळ्या स्कीमबद्दल वेळेवर माहिती मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये योनो ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करा. त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या स्कीमबद्दल माहिती मिळेल. आणि योनो ॲप कसे रजिस्टर करायचे यासाठी व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. मित्रांनो, सॅलरी पॅकेज अकाउंटबद्दल आपण माहिती घेतलेलीच आहे आणि त्याचे फायदे सुद्धा बघितलेले आहेत. आणि असे सॅलरी पॅकेज अकाउंट तुम्हाला फक्त एसबीआय नाही तर बाकीचे बँक सुद्धा प्रोव्हाइड करतात. पण एसबीआयमध्ये तुम्ही फक्त सॅलरी होल्डरचे नाही तर त्यासंग तुमच्या फॅमिली मेंबरचे खाते सुद्धा सॅलरी पॅकेजमध्ये उघडू शकतात. त्यासाठी एसबीआयने एसबीआय रिश्ते हा अकाउंट टाईप काढलेला आहे. एसबीआय रिश्तेमध्ये खाते खोलण्यासाठी तुमच्या कुटुंबातील व्यक्तींना कुठेही नोकरी करण्याची गरज नाही. ते पेन्शनर असोत, स्टुडंट असोत, हाऊसवाईफ असो किंवा व्यावसायिक असोत, हे सर्वजण एसबीआय रिश्तेमध्ये अकाउंट उघडू शकतात. आशा करतो की ह्या व्हिडिओमधून तुम्हाला काही नवीन माहिती मिळाली असेल. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.